सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शालिनीने अधिराजला जे जयदीपसारखे कपडे दिलेले असतात ते घालून तो रेस्ट हाऊसवर येतो आणि मग त्यानंतर नित्यासुद्धा गौरीसारखीच साडी नेसून त्या ठिकाणी येते. ती मुद्दाम अधिराजला विचारत असते की धनी कशी दिसते मी, आणि त्यामुळे अधिराज तिच्याकडे बघतच राहतो. तर नित्या हसतच म्हणत असते की धनी तुम्ही एवढं निरखून बघताय म्हणजे मी नक्कीच सुंदर दिसत असेल ना. आणि त्याच वेळी राजमासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते आणि नित्या अधिराजचं ते बोलणं ऐकून ती गालातल्या गालात हसत असते. तर अधिराज वैतागून राजमालाच म्हणतो की सांग या नित्या मॅडमला की मी त्यांचा धनी नाहीये म्हणून. मात्र राजमा नित्या आणि अधिराजला एकमेकांच्या जवळ उभी करते आणि त्या दोघांचीही दृष्ट काढते. त्यामुळे ते दोघे जण एकमेकांकडे बघू लागतात. नित्या तर खूपच खुश होते. मात्र त्याच वेळी त्या ठिकाणी शालिनी येते आणि नित्या अधिराजला जयदीप गौरीच्या वेशात बघून तिला धक्काच बसतो. त्या दोघांना बघून तिला सतत जयदीप आणि गौरीच आठवत असतात. मात्र राजमा खूप घाबरते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र नित्या तिचा हात पकडून तिला थांबवते. तर अधिराज शालिनीला विचारत असतो की मालकीनबाई कसे दिसतोय आम्ही, आणि त्यावर शालिनी काही उत्तर देत नाही. मात्र त्यानंतर ती म्हणते की चांगले दिसताय. आणि मग ती अधिराज आणि नित्याला विचारते की हे कपडे घातल्यानंतर तुम्हाला वेगळं काही जाणवलं का. मात्र त्यावर ते दोघेही काहीच उत्तर देत नाही. ते फक्त शालिनीकडे बघत असतात. तर शालिनी त्यांना विचारत असते की हे कपडे घातल्यानंतर तुम्हाला काही आठवलं का. त्यावर नित्या विचारते की काय आठवायचं होतं. मात्र शालिनी म्हणते की काही नाही, मी सहजच विचारलं. आणि त्यावर अधिराज म्हणतो की हे कपडे घातल्यापासून मला काहीतरी होतंय. त्यावर शालिनी पटकन विचारते काय. तर अधिराज म्हणतो की चावतंय, कारण हे कपडे खूप टाईट आहेत ना. आणि त्यामुळे शालिनी म्हणते की ठीक आहे. आणि मग ती नित्याला विचारते की तुला काही आठवतंय की नाही. त्यावर नित्या म्हणते नाही, मला तर खूप छान वाटतंय. आणि त्यावर शालिनी म्हणते ठीक आहे, आता बाहेर चला, तुम्हाला अजून छान वाटेल. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर अधिराज आणि नित्यासुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. मात्र राजमा काही त्यांच्यासोबत येत नाही. नित्या तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र ती तिच्या खोलीत निघून जाते. त्यानंतर गावातील सगळ्या बायका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जमलेल्या असतात. त्यांना सगळ्यांना बघून शालिनी तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर स्टेजवर जाते आणि सगळ्यांचे आभार मानते. त्यानंतर ती सगळ्यांना तिने हा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा का विचार केला आहे ते सुद्धा सांगते. आणि मग त्यानंतर म्हणते की मी माझ्या सासूबाईंच्या नावावरून या नंदिनी गृहउद्योगाची सुरुवात करत आहे. मला तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे, या गावचा विकास करायचा आहे. आणि मग त्याचसोबत ती नित्या आणि अधिराजचे आभार मानते. ती म्हणते की त्यांनी माझ्या सांगण्यावरून एका दिवसात एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी केली. त्यामुळे सगळेजण त्याही दोघांचं कौतुक करतात. आणि मग त्यानंतर शालिनी तिने माईंचा जो कटआउट आणलेला असतो त्यावरील पडदा बाजूला करते. आणि माईंना बघून जयदीप आणि गौरी म्हणजेच नित्या आणि अधिराज यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते दोघेही त्या कटआउटकडे बघतच राहतात. ते दोघेही घाबरलेले असतात. मात्र त्यांना काहीच आठवत नाही. आणि मग त्यानंतर शालिनी नाटक करत सगळ्यांना सांगत असते की या आहेत माझ्या सासूबाई नंदिनी शिर्के पाटील. यांचा माझ्यावर खूप जीव होता आणि म्हणूनच त्यांच्या नावाने मी या गृहउद्योगाची सुरुवात केली आहे. आणि मग त्यानंतर ती रागातच त्या कटआउटकडे बघते. आणि मग नित्या अधिराजकडे सुद्धा. मात्र ते दोघेही जण शांतच असतात आणि फक्त एकटक त्या कटआउटकडे बघत असतात. त्यामुळे शालिनीला नेमकं काय होतंय तेच कळत नाही. आणि मग त्यानंतर तिला त्या कटआउटच्या गळ्यामध्ये हार घालायचा असतो. त्यामुळे ती हार घालण्यासाठी त्या कटआउट जवळ जाते. मात्र तितक्यात खरोखर माई त्या ठिकाणी येतात. आणि माईंना जिवंत समोर बघून शालिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती खूप घाबरलेली असते आणि मोठमोठ्याने ओरडू लागते. तर माई रागातच तिच्याकडे बघत असतात. आणि माईंना समोर बघितल्यावर इकडे नित्या आणि अधिराजही खूप घाबरतात. त्यांना नेमकं काय होत आहे तेच कळत नाही. ते दोघेही माईंकडे बघतच राहतात. आणि मग नित्या मोठ्याने जयदीप असं ओरडते. त्यामुळे अधिराजला नेमकं काय झालंय तेच कळत नाही. तर माईंना बघून शालिनी खूप घाबरलेली असते.
एकदा माईंकडे आणि एकदा नित्या अधिराजकडे बघत असते. तिला याआधी घडलेले सगळे प्रसंग आठवत असतात आणि मग तिला प्रश्न पडतो की यांना तर मी मारलं होतं, मग या इथे जिवंत उभ्या कशा? आणि मग तिला जयदीप आणि गौरीचं जे स्वप्न पडतं ते सुद्धा आठवत असतं. आणि मग त्याच वेळी शेखर दाजी आणि लवली त्या ठिकाणी येतात आणि माई शालिनी समोर स्टेजवर आहेत हे बघून तर ते दोघेजण खूप घाबरतात. काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग शेखर दाजी लवलीला म्हणतात की तू इथेच थांब, मी येतो. आणि मग ते पटकन रेस्ट हाऊसमध्ये जातात. तर इकडे शालिनी अजूनही जयदीप, गौरी म्हणजेच नित्या आणि अधिराजकडे आणि माईंकडे बघत असते. तर माई रागातच शालिनीला म्हणतात की मागच्या वेळी तू वाचली होती, पण यावेळी तू वाचणार नाही. आता तुझा खेळ संपला आहे. आम्ही तुला आता जिवंत सोडणार नाही. मात्र त्याच वेळी अचानक लाईट जाते. शेखर दाजींनीच लाईट बंद केलेली असते आणि मग लवली पळतच स्टेजवर जातो आणि तो माईंना घेऊन तेथून निघून जातो. तर इकडे घडलेल्या प्रकारामुळे नित्याला चक्कर येते, पण अधिराज तिला सावरतो. तर शालिनी स्टेजवरून खाली कोसळते. ती खूप घाबरलेली असते आणि मग सोमनाथ पळतच तिच्या जवळ जातो. तिला तिच्या टॅबलेट देतो. मात्र ती खूपच पॅनिक झालेली असते. नेमकं काय चाललंय हे कोणालाही कळत नाही. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा लाईट येते. इकडे नित्याला चक्कर आलेली असते. अधिराज तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग काही वेळाने ती शुद्धीवर येते. तर शालिनी स्टेजवर बघत असते, मात्र त्या ठिकाणी तिला माही दिसत नाही. त्यामुळे ती घाबरते. ती खूप पॅनिक झालेली असते. आणि मग तो सोमनाथ तिथे जमलेल्या बायकांची माफी मागतो आणि त्यांना कार्यक्रम संपल्याचं सांगतो. त्यामुळे त्या बायका तेथून निघून जातात. तर शालिनी म्हणत असते की तुम्ही बघितलं ना, एक म्हातारी बाई स्टेजवर आली होती, तिने पांढरी साडी नेसली होती, ती कुठे आहे ते शोधा. आणि शालिनीची ती अवस्था बघून तर सगळेच डोक्याला हात लावतात. आणि मग शालिनी अधिराजलाच माईंचा पाठलाग करायला पाठवते आणि मग अधिराजसुद्धा माईंना शोधत जंगलात जातो. दुसरीकडे लवली माईंना घेऊन घरी जाण्यासाठी निघालेला असतो. कोणी ना कोणी आपला पाठलाग करत येणार हे त्याला माहिती असते. त्यामुळे तो धावत पळतच माईंना घेऊन घरी जाण्याची धडपड करत असतो. मात्र माईंना काही जास्त चालता येत नाही. त्यांना खूप दम लागतो आणि एके ठिकाणी त्या बसतात. लवली खूप घाबरलेला असतो. काय करावं त्याला सुचत नाही. आणि तितक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो. त्यामुळे मग लवली एका झाडाच्या मागे माईंना बसवतो आणि मग तो अधिराजला काय झालं आहे ते विचारतो. तर अधिराज त्याला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की एक पांढरी साडी नेसलेली बाई अचानक त्या ठिकाणी आली. त्यामुळे आमच्या मालकीनबाई खूपच घाबरल्या. त्यांनीच मला त्या बाईचा पाठलाग करण्यासाठी पाठवलं आहे. ती बाई जिथे कुठे असेल तेथून मला तिला शोधून मालकीनबाईंकडे घेऊन जायचे. त्यामुळे लवली खूप घाबरतो. काय करावं त्याला सुचत नाही. मात्र त्याच वेळी अचानक माईंना खोकला येतो आणि तो आवाज नेमका अधिराज ऐकतो. तो त्या झाडाच्या पाठीमागे जाण्यासाठी निघतो. मात्र लवली त्याला थांबवत म्हणत असतो की अरे काय झालं? तर अधिराज म्हणत असतो की इकडून कशाचा तरी आवाज आला आहे. त्यावर लवली म्हणतो की नाही, मला तर कोणताही आवाज आला नाही. तो अधिराजला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. मात्र अधिराज काही ऐकत नाही आणि तो त्या झाडाजवळ जाणार इतक्यात लवली मोठ्याने ओरडून त्याला सांगतो की अरे ते बघ, ती बाई तेथून पळाली आहे. त्यामुळे अधिराज पुन्हा माघारी फिरतो. तो विचारत असतो की कुठे आहे ती बाई? त्यावर लवली त्याला खोटं सांगतो की आत्ताच ती इथून पळाली, तू जा नाही तर ती दूर निघून जाईल. आणि मग अधिराज त्याने सांगितलेल्या ठिकाणी जातो. तर इकडे लवली पटकन माईंजवळ जातो. माई रडत असतात. त्यामुळे तो काय झालं आहे हे विचारतो. त्यावर माई म्हणतात की माझा जयदीप माझ्या एवढ्या जवळ होता, पण तरीही मला त्याला भेटता आलं नाही. तर लवली त्यांना समजावत शांत करतो आणि म्हणतो की माई चला पटकन घरी, नाही तर तो पुन्हा इकडे येईल. मात्र माईंमध्ये चालण्याची सुद्धा हिंमत नसते. मात्र लवली त्यांना कसाबसा घरी घेऊन जातो. तर दुसरीकडे नित्या माईंच्या कटआउटजवळ येते. ती त्या कटआउटकडेच बघत असते आणि मग ती त्या कटआउटला हात लावत म्हणते की या तर शालिनी शिर्के पाटीलच्या सासूबाई आहेत. व यांचा माझ्याशी काय संबंध? मला सतत असं का वाटते की मी यांना ओळखते. आणि ती हा विचार करत असताना शालिनी त्या ठिकाणी येते. तिला बघून नित्या घाबरते. तर शालिनी विचारत असते की काय झालं? तू एवढं बारकाईने का बघते? तू यांना कुठे बघितलंय का? आणि त्यावर नित्या पटकन हो म्हणते. त्यामुळे शालिनी घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनीने माई मिसिंग आहेत असे पॅम्पलेट छापलेले असतात. त्यावर माईंचा मोठा फोटोसुद्धा असतो. आणि मग तिथे सगळे पॅम्पलेट अधिराजकडे देत म्हणते की हे तू सगळीकडे वाट.
कोणी ना कोणी यांना नक्की बघितलं असेल आणि मग ते लोक त्यांना आपल्यापर्यंत घेऊन येतील. माझ्या सासूबाई मला परत मिळतील आणि मग अधिराजही ते पॅम्पलेट वाटायला सुरुवात करतो आणि जेव्हा ते पॅम्पलेट विमल बघते तेव्हा ती अधिराजला सांगते की आपल्या लवलीकडे ज्या माई राहतात ना त्या देखील यांच्यात सारख्या दिसतात. आणि मग त्यानंतर अधिराज देखील कोणताही विचार न करता शालिनीला लगेच ही गोष्ट सांगतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.